देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर केला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्यात। निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे। तर सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी 10:15 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल। या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहे। तर यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा ही व्यक्त केली जाते। त्यासोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कर रचनेमध्ये कोणतं गिफ्ट मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझावरती पाहायला मिळणार आहेत। तर आजचं हे बजेट नेमकं कसं असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। स्टँडर्ड डिडक्शन 75,000वरून 1 लाखांपर्यंत शक्य आहे। त्याबरोबरच जॉईंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल घोषणाची शक्यता आहे। नव्या आयकर प्रणालीत देखील 800D ची सवलत मिळू शकते। जुनी आयकर प्रणाली रद्द होऊ शकते। %30 आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता आहे। गृह कर्जदारांना व्याजदरातून दिलासा मिळू शकतो। निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी खास गिफ्ट असू शकते। किसान सन्मान निधीची रक्कम ही 6वरून 9,000 होण्याची शक्यता आहे। आयुष्यमान भारतची वयोमर्यादा 70वरून 60 पर्यंत होऊ शकते। आणि 300 नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा ही देखील शक्य आहे। पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे। तर असं हे बजेट असणार आहे आणि त्याबरोबरच देशावरती कर्ज नेमकं किती आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 31 मार्च 2014ला 55.78 लाख कोटी इतकं कर्ज होतं। तर 31 मार्च 2025 182 लाख कोटी। आणि त्याचबरोबर दरडोई कर्ज नेमकं किती आहे ते देखील जाणून घेऊयात। मार्च 2023 3.9 लाख, मार्च 2025 4.8 लाख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।